आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज मी आहे ट्रेनमध्ये, म्हणजे चालले गावी गणपतीसाठी. तर मी आता ट्रेनमध्ये बसलो. सकाळचे वाजलेच 9 आणि ट्रेन रात्री पोहोचणार आहे 9ला. तर 12 तास जर्नी आहे. ट्रेन निघाली, बघू कसं काय आहे ते. तर निघाली ट्रेन, कशी काय ते तर सांगतो तुम्हाला थोडा पुढे गेला की कुठली ट्रेन आहे, काय ट्रेन आहे. आता सीट करत जाऊया. आता जस्ट ठाणे सोडले मागे आणि आपली ट्रेन निघाली. आणि जसं ट्रेनमध्ये बसलो आणि तसा पाऊस चालू झाला आहे. क्लायमेट बघू शकतात. कधीपर्यंत आता बघू कधीपर्यंत ट्रेन सुटते, सुटते होतं कधीपर्यंत ट्रेन पोहोचते. मला असं वाटतं आहे रात्री 9-9:30 वाजतीलच. आणि एक्झेक्युजमध्ये आपलं जे पण आहे तर दाखवतो नंतर. आता बघूया काय करतं. पहिले जरा पनवेल वगैरे सोडूया, त्यानंतर भेटूया. पण चालू होईल ना, तुम्हाला दाखवायला मजा येईल. तर पहिले पनवेल सोडूया, नंतर भेटूया. तर मित्रांनो, पनवेल येऊन वेळ झाला. आता आलं आहे कासू. आणि सारखी ट्रेन क्रॉसिंगला थांबते प्रत्येक स्टेशनला. स्पेशल ट्रेन असल्यामुळे थांबते सारखी. मी आज ट्रॅव्हल करतो 01171 या ट्रेनने. 3rd AC पोहोचली आणि ट्रेन नुसती थांबते. आता 11 वाजले. 9 वाजता बसलेलो. 2 तास झाले. 9-10-11 2 तासच पकडा, 2-2.5 तास. आणि आतापर्यंत 3-4 वेळा क्रॉसिंग भेटली या ट्रेनला. मागून ट्रेन पुढे चालले, पण ही ट्रेन पुढे जात नाही आहे. पण ठीक आहे, बघूया आता कधी जातेही. परत सिग्नल दिलेला आहे, बघू शकतात. आता इथून खरा रोहा नाही आला आहे. रोहापासून कोकण रेल्वे चालू होतं. तर तुम्हाला नक्कीच एन्जॉय करायला भेटेल. तर एंडपर्यंत नक्कीच बघा ब्लॉग. अजूनपर्यंत काय जास्त काय मी दाखवलं नाही, पण पुढे मी दाखवेल नक्कीच. मित्रांनो, आपण आता पोहोचत आहे रोह्याला. आणि आता तुम्हाला प्रॉपर व्ह्यू भेटेल, कारण की मी ट्रायपॉड लावलेला आहे. आणि दाखवतो तुम्हाला रोहा स्टेशन. टायमिंग थोडासा 1 तास लेट चालली ट्रेन, पण ठीक आहे. गर्दी तर आहे, बघू आता काय होते काय नाही ते बघूया. तर मित्रांनो, फायनली म्हणजे रोहा आलेला आहे. म्हणजे मगाचपासून येईल हळूहळू करत रोहा आलेला आहे. आणि मध्येच पाऊस, मध्येच ऊन होत आहे. आणि मी तुम्हाला माझा ट्रायपॉड दाखवतो. एवढा मोठा की सगळे लोक बघत आहेत, पण आड एवढं 60 किलोमीटर चालले आहेत. पण ब्लॉग तर निघणारच, म्हणून दाखवतो ट्रायपॉड. हा बघा, एवढा मोठा ट्रायपॉड आहे. आणि हे आपला मोबाईल. मी व्हॉईसचं लावलं नाही, लावायला पाहिजे होतं, पण मी आता विसरलो ते घ्यायला. आणि ही आपली ट्रेन नाही सुटली, दुसरी ट्रेन सुटेल. तर बघू किती 12 वाजले. आता किती वाजेपर्यंत पोहोचते ट्रेन काय माहिती. पहिले तर रत्नागिरीला, बघू किती वेळ पोहोचते, नंतर कणकवली. असा काय प्रवास आहे, बघूया आता किती वेळ ट्रेन लेट आहे, किती वेळ थांबते. पण तुम्हाला पोक्सो या ब्लॉगमधून एन्जॉय करायला भेटेल. कारण की आता तर स्टार्ट होणार आहे, व्ह्यूज आहे ना. आणि इथूनच कोकण रेल्वे स्टार्ट होणार आहे. मागे पाणी ठीक आहे, भेटूया लवकरच. आता फायनली पोचलो आहे माणगावला. आणि ट्रेन जस्ट सुटली. मी झोपलेलो मस्त होती 3rd AC झोपच लागली. डायरेक्ट 3rd AC फुल मी डायरेक्ट झोपून गेलेलो. बघू कधीपर्यंत रत्नागिरी येते ते. सध्या लेट आहे 1 तासभर. आता जस्ट स्पीड गेला आणि लवकरच स्पीड येईल. गाडी 1 तास लेट आहे, म्हणजे 8 वाजेपर्यंत कणकवलीला जायला असं दाखवत आहे. पण बघू कसं कितपर्यंत. आणि हा व्ह्यू बघ. मला या ब्लॉगमध्ये फक्त व्ह्यू आणि तेच एन्जॉय करायला भेटणार आहे. भरपूर ब्लॉग टाकले ट्रेनचे. तर जर वंदे भारतचं बघायचं असेल तो पण टाकलं आहे मी, तो पण जाऊन नक्कीच बघा. आणि हा व्ह्यू बघा. खूप लेट आहे ट्रेन सध्या तरी. 1-1:30 वाजले. जस्ट जेवून खाल्लं. आणि बरोबर आता ब्लॉग करायला मजा येणार आहे, कारण की आता जे सीन्स पाहिजे तेच भेटणार आहे. आणि एन्जॉय करा सिनेमॅटिक. एवढे भेटेल तेवढे सिनेमॅटिक घेणार तुम्हाला. आता डायरेक्ट खेळ आल्यावरच
मित्रांनो खेळता आलं नाही, झोपलेलो, खेळता येऊन गेलं. मला लक्षात पण आता आले चिपळून. ट्रेन बऱ्यापैकी कवर केली आणि 50 मिनिट्स लेट आहे. तर आता बघू, आता पाऊस पण थोडा चालू झाला आहे, क्लायमेट बघू शकतो. आणि मी फ्रंट कॅमेराने करतोय तर कसं विचित्र वाटतं आहे बघायला, म्हणजे तसं चेंज करायला. आणि समोर आहे मेमो ट्रेन, मीन्स लोकल दिवा चिपळूण मेमो ट्रेन आहे. आणि आता वाटतं क्रॉसिंग आहे. हो, किती वेळ थांबते इकडे भेटे. दिसते भारी गणपतीची स्वारी आला धादिस मामाच्या घरी. मालवण चिपळूण सावंतवाडी माझ्या कोकण गावांचो दिमाग भारी. दिसते भारी गणपतीची स्वारी. आता संगमेश्वर आले बघू शकता, मागे स्टेशन आहे. आणि आता जस्ट संगमेश्वरला पोहोचलो आहे. ट्रेन तरी पण 1 तास लेट आहे. वाजले आहे 4, अजून 4 सव्वा 4 झाले. अजून 1 तासाभरात रत्नागिरीला पोहोचेलच. तर पाऊस पण खूप पडतो आहे. आता इथून मेन व्ह्यू चालू होणार, तुम्हाला दाखवतो उक्षीचा तो वॉटरफॉल. जर तुम्हाला तो वॉटरफॉल नीट बघायचा असेल ना, तर वरती आय बटनमध्ये मी लिंक देतो, जाऊन नक्कीच बघा. खूप फुली एन्जॉय कराल तुम्ही. आणि आता इथून तुम्हाला प्रॉपर व्ह्यू दाखवतो, तर स्टे ट्यून. बाई तोरो भारी. दिसते भारी गणपतीची स्वारी आला धादिस मामाच्या घरी. मालवण चिपळूण सावंतवाडी माझ्या कोकण गावांचो दिमाग भारी. दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवा गाडी. धमाधमान हाका गाडी माझ्या कोकणचो रस्तो नागमोडी. मित्रांनो आता आलोय रत्नागिरी स्टेशनला. ट्रेन 1 तास बोललो तसं 1 तास लेट आहे. परत आता क्रॉसिंग लागेल, कारण की तिकडून येणारी तेजस एक्सप्रेस आहे आणि प्लस शताब्दी एक्सप्रेस आहे. तर 2 ट्रेन येणार आहे तिथून. आता बघू कधीपर्यंत जाते. तुम्ही जे सिनेमॅटिक बघितले असतील ते नक्की एन्जॉय केलं असेल. जर लाईक केलं असेल लाईक करा, सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा. एकदम प्रवासामध्ये थोडा हे झालं आहे, थोडा फ्रेश होतो आणि नंतर भेटतो. फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि पाऊस पण तसं बऱ्यापैकी थांबलेला आहे. आणि बॅक टू बॅक क्रॉसिंग, एक शताब्दी गेली, एक तेजस येते आणि मागोमाग डुरांटो एक्सप्रेस. म्हणजे 1 तास इथेच थांबायचं आहे, बाहेर कुठे जायचं नाही आहे. बघूया कधी इथून सुटते, मी अपडेट करेलच तुम्हाला. आणि बघू आता काय तसं दाखवायला काय नाही आहे, पण मी भेटेल नक्कीच. जर नाही दाखवणार असेल तर मी सांगेल, इथून नाही दाखवणार आहे, डायरेक्ट घरी गेल्यावर ब्लॉग एंड करेल पोस्ट करेल. ठीक आहे, भेटूया. मित्रांनो आता ऑलमोस्ट रात्र झाली आहे आणि आपली ट्रेन आता विलवडेवरून सुटते. आणि आता डायरेक्ट मी गेल्यावरच भेटू, गावी गेल्यावरच अपडेट देईल. खूप तुम्ही एन्जॉय केला असेल. कमी ब्लॉग पुन्हा, छोटा ब्लॉग पुन्हा. पण तुम्हाला फुल ब्लॉग एन्जॉय करायचा असेल ना, तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल किंवा वरती आय बटनला पण टाकेल, तर नक्कीच बघा. आणि आता घरी गेल्यावर डायरेक्ट आता काही दाखवत नाही, कारण की बॅग पण खूप आहे आणि अंदर पण झाला, ते डायरेक्ट घरी चला. फायनली गावी पोचलो आहे. म्हणजे घर बघू शकतात. आत्ता 10:30 वाजले ना, आत्ता जस्ट जेवून बाहेर आलो आणि बोललो ब्लॉग एंड करू. तर एवढाच होता ब्लॉग. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. लवकर ब्लॉग येणार. मी डेली ब्लॉग टाकणार आहे. गणपतीचे सगळे 21 दिवस गणपतीचे 21 दिवस ब्लॉग येतील ही अपेक्षा ठेवतो. भेटूया लवकरच. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय.